हाय हॅलो, तुम्ही सगळे कशा आहात? होपसो सगळे मजेतच असतील आणि मजेतच राहा. स्नेहा मेळगे ह्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस आनंदी आरोग्याचा दिवस हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर चला, खूप दिवस झाले तुमच्यापर्यंत काय ब्लॉग आलेले नाही आहेत, पण मी आजपासून कंटिन्यू ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच माझ्यावरती राहू द्या. तर चला, दिवसाची सुरुवात तुम्हाला समजलीच असते. माझ्या पहिला फोनचा डिस्प्ले गेला, त्याच्यामुळे मी आज न्यू फोनही घेतला शॉपमध्ये जाऊन. आम्ही शॉपमध्ये सारांश मी साराचे पप्पा गेलेलो. त्याच्यानंतर मग थोडासा भाजीपालाही घेतला, घरी आलो, मग चहा वगैरे झाला, संध्याकाळची देवपूजाही झाली. देवपूजा झाल्याच्यानंतर घर थोडंसं प्रसन्नही होतं आणि छानही वाटतं घरात मग थोडंसं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी व्हेज पुलावची तयारी करायला घेतलेली. येतानाच मी सगळं भाजीपाला वगैरेही आणला होता. त्याच्यानंतर चॉप वगैरे सगळं करून ठेवलेलं, भाज्या वगैरे मी. माझा व्हेज पुलावही झाला. थोडंसं सारांचं चाललेलं रडायचं, तर त्याच्यापाशीच येऊन बसले. आजारी असल्यामुळे तो रडत होता, त्याच्यामुळे मग आम्ही मेडिकलमध्ये गेलो. मेडिकलमधून त्याला औषधं वगैरे घेतले. मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर तांदळाची भाकरी बाहेरूनच आणल्या होत्या, फक्त घरी व्हेज भाजी आणि व्हेज पुलाव केलेला. मस्त असं जेवणही झालं. मग तोंड गोड करण्यासाठी गुलाबजामुनही केले होते, पण सारांचं असं होतं मला जेवण नको, मला फक्त गुलाबजामुनच खायचं. पण त्याचं थोडंसं रडणं शांत झालं. मग आम्ही पण बोललो खा म्हणून. संध्याकाळची वेळ झालेली, आमच्या इथं गणपतीचं स्वागत झालं, त्याच्यासाठीच बाहेर गेलेलो. तर चला, माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय सगळं.